उमराणे बस थांब्यावर वाहतूक नियंत्रकामुळे शिस्त, चालक वाहकांच्या मनमानीला ब्रेक। उमराणे तालुका देवळा येथील बस थांबा हा परिसरातील 8 ते 10 गावांसाठी दळणवळणाचा मुख्य केंद्रबिंदू मानला जातो। सुमारे 18 ते 20 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात कांद्याची मोठी बाजारपेठ, बँका, शाळा, महाविद्यालय तसेच ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते। मालेगाव, धुळे, नाशिक, चांदवडसह जळगाव, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर, चोपडा, जामनेर, भुसावळ या विविध आगारांच्या बसांना येथे अधिकृत थांबा देण्यात आलेला आहे। मात्र प्रवाशांची मोठी गर्दी असूनही अनेक बस चालक व वाहक थांबा नाही असे कारण देत बस न थांबवता पुढे निघून जात असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना तासनतास रस्त्यावर उभे राहावे लागत होते। या प्रकारामुळे अनेकदा प्रवासी आणि चालक वाहकांमध्ये वाद, खडाजंगी झाली असून काही वेळा रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले। त्यामुळे ग्रामस्थ आणि एसटी कर्मचारी यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान सध्या शालेय परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मालेगाव आगार प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला। आगार व्यवस्थापक मनीषा देवरे यांच्या आदेशानुसार स्थानक प्रमुख दीपक रामराजे यांनी उमराणे येथे गेल्या महिनाभरापासून वाहतूक नियंत्रकाची नेमणूक केली आहे। या नियंत्रकाच्या उपस्थितीमुळे आता बहुतांश बस नियमित थांबू लागल्या असून चालक वाहकांच्या मनमानीला मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं चित्र आहे। परिणामी विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना वेळेवर बस मिळू लागल्याने समाधान व्यक्त होत आहे। काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया मिळाल्या असून काय आहेत प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने तात्पुरती नेमणूक केली आहे। कायमस्वरूपी नियंत्रकासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला जाईल। दीपक रामराजे, स्थानक प्रमुख, मालेगाव। बस थांब्याजवळ रस्त्याला तीव्र उतार असल्याने चालक बस थांबवत नाही। येथे गतिरोधक बसवले तर परिस्थिती सुधारू शकते। अनिल बोरसे, वाहतूक नियंत्रक। पूर्वी अनेक आंदोलने करूनही प्रश्न सुटला नव्हता, मात्र नियंत्रक नेमल्यापासून बस थांबू लागल्यात। आता कायमस्वरूपी नेमणूक करणे गरजेचे आहे। भगवान देवरे, अध्यक्ष, ग्राम हितवादी संघटना। उमराणे बस थांब्यावर वाहतूक नियंत्रकाची नेमणूक हा तात्पुरता उपाय ठरत असला तरी प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे।